तर जय शिवराय मित्रांनो, हा आहे आपला 100 डे डेली ब्लॉगिंगचा 7वा ब्लॉग। तर आपला पिवळा हत्ती होता तिकडल्या घरी, म्हणून परीक्षित जवळून आपल्या पिवळा हत्तीची चाबी घेऊन घेतली आणि आज मला जायचं होतं मुक्ताईनगरला। का जातोय, कशासाठी जातोय सांगतो तुम्हाला पुढे, फक्त ब्लॉग शेवट पर्यंत बघा। आणि आपल्या पिवळा हत्तीला जशी चाबी लावली तेवढ्याच परीक्षित परत आला, म्हणे भावा तुझा चष्मा राहिला ना, हवा कशी काय करशील। पण त्याला म्हटलं यार मला हा चष्मा नाही आवडत, पण तू दिलास आहे तर आता घालूनच घेतो। आणि एवढा सामान वगैरे पॅक करून कोण कुठं जाते ते पण तुम्हाला पुढे कळेलच। आधी तर आलो मग अंतुरले आल्यानंतर परत आपल्या इन्स्टा फॅमिलीचा आपल्याला एक मेंबर भेटला। तुम्हाला पण ब्लॉग मध्ये कधी दिसायचं असेल तर आताच फॉलो करून घ्या आणि भेटल्यावरती नक्की सांगा। मग आपल्या पिवळ्या हत्तीमध्ये पेट्रोल वगैरे टाकलं आणि सरळ आलो मग मुक्ताईनगर। जसं की तुम्हाला माहितीच आहे, दिवाळीचे सुट्टे वगैरे असले की जे सिटीमध्ये जॉब वगैरे करतात ते आपल्या गावाकडे येतात। तसेच मग पंकज दादा, भाऊ, मामा, मावशी हे सर्व पुण्यावरून गावाकडे आलेले होते। तर आज बिचाऱ्यांना वापस जायचं होतं पुण्याला। तर हा जो आम्ही सामान आणला ना, हा सर्व सामान होता आपल्या भावाचा। तर त्याला अजून 2-4 दिवस सुट्ट्या होत्या, पण मामाची न्यू कार होती आणि इकून जाणारे मेंबर कमी होते, म्हणून तो बोलला की कार तर रिकामीच आहे ना, तर मी पण त्यामध्ये चालला जातो। आणि यांचा सामान एवढा होता की भाईसाहेब त्या कार मध्ये पण मावत नव्हता। आज मग कस तरी सर्व सामान ऍडजस्ट केला आणि मग मामाला, पंकज दादाला आणि आपल्या भावाला केला मग टाटा। आणि मग आम्ही परत आलो आपल्या मुक्ताईनगरच्या परिवर्तन चौकात आणि इथं मग आपल्या महाराजांचे दर्शन वगैरे घेऊन घेतले। आणि सकाळचे भाई आम्ही अचानक निघालो होतो ना, तर आम्ही मस्त नाश्ता वगैरे पण करून घेतला। आणि मग मुक्ताईनगरला पप्पांना अजून एक काहीतरी काम होतं, मग त्या कामासाठी एवढा टाइम लागला ना भाई, मी तर एवढा बोर होत होतो ना की काय सांगू तुम्हाला। आणि तुम्ही जर का आतापर्यंत फॉलो केलं नसाल तर फॉलो करून घ्या। आणि मग भाईसाहेब फायनली तिथलं जे काम होतं ते सर्व काम आटपवलं आणि परत मग आपल्या पिवळ्या हत्तीजवळ आलो आणि मग आपल्या पिवळ्या हत्तीला पण लावली चाबी, निघालो मग सरळ घरी जाण्यासाठी। चला मग आजच्या एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये। नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तर आताच फॉलो करून ठेवा।